Good afternoon. My name is Yashasvi Sandesh Kaure. We are of 9th class presenting you here human anatomy demonstration. Here we have vital part of our body is known as brain. Brain helps us to understand things. Myself Shreya, I am here to introduce about brain. The brain is an complex organ which helps to control thought, expression, movements, etc. There are three main parts of brain: cerebrum, cerebellum, and brainstem. Cerebrum is an largest part which covers 80% of the brain. It is responsible for intelligence, movements. Cerebellum is an organ. Cerebellum has a part of brain which controls balance and movement happen in the human body. The brainstem is responsible for wake-up cycle, heart rate, etc. As we all know, the people who drink alcohol, they don't have balance on their body. This happens due to cerebellum. Myself Sejal Sachin Kumar Thaigude. I am here to tell you about the lungs. आता तुम्हाला माहितीच असेल की आपले लंग्स कुठे प्रेझेंट असतात. आपले लंग्स आपल्या छातीमध्ये म्हणजे चेस्ट मध्ये प्रेझेंट असतात. आपल्या चेस्ट मध्ये प्रेझेंट असतात, थोराइक कॅव्हिटी मध्ये. तर आता मी तुम्हाला ह्याचं फंक्शन सांगते. ज्यावेळी आपण इनहेल करतो एअर इनहेल केल्यावरती आपल्या नॉस्ट्रल्स मधून आपल्या ट्रॅकियामध्ये एंटर होतं. ट्रॅकिया थ्रू आपल्या ब्रॉन्क्युल्स मध्ये म्हणजेच लंग्सचा इंटरनल पार्ट ह्या लंग्स मधनं ब्रॉन्क्युल्स मध्ये जातं. ब्रॉन्क्युल्स थ्रू अल्व्हिओलाई मध्ये एंटर होतं. अल्व्हिओलाई मध्ये काय असतं? अल्व्हिओलाई मध्ये कॅपिलरीज असतात जे एक्सचेंज ऑफ गॅसेसचं काम करतात. ठीक आहे. आता ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं एक्सचेंज होतं. मग ऑक्सिजन तिथं पूर्ण बॉडीला सर्क्युलेट होतो आणि कार्बन डायऑक्साइड जे असतं ते कार्बन डायऑक्साइड परत ब्रॉन्क्युल्स मधून ट्रॅकिया मध्ये जातं. ट्रॅकियामधून नॉस्ट्रल्स थ्रू एक्सपेल होतं. आता मी तुम्हाला इंटरनल भाग सांगितला, एक्सटर्नल पण सांगते का? आता तुम्ही जसं की इथं बघू शकता, जेव्हा आपण इनहेल करतो एअर, आपलं जे लंग्स असतं ना ते अपलिफ्ट होतं आणि जेव्हा एक्सेल करतो ना एअर, एक्सेल केल्यानंतर ते लंग्स आपल्याला प्रॉपर जागेवरती येतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपले लंग्स का हलतात किंवा काय होतं त्यांचं, का हलत असतात ते. तर आपल्या लंग्सच्या खाली डायफ्रॅम असते. ही डायफ्रॅम तुम्ही इथं बघू शकता. आपल्या दोन्ही लंग्सच्या खाली ही डायफ्रॅम असते. ज्यावेळी आपण इनहेल करतो एअर, ही डायफ्रॅम मूव्ह झाली म्हणून आपले लंग्स मूव्ह करतात. मग आपले डायफ्रॅम खाली पुश होते, त्यावेळी आपले लंग्स मोठे होतात. आणि ज्यावेळी एक्सेल करतो एअर, त्यावेळी लंग्स नॉर्मल शेप मध्ये येतात आणि आपले डायफ्रॅम सुद्धा नॉर्मल शेप मध्ये येते. आता तुम्हाला माहितीच असेल की तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल हॉस्पिटलमध्ये किंवा इकडे तिकडे जाताना की आपल्या न्यूमोनिया झाल्या, खूप पेशंट्सला ट्युबरक्युलोसिस झालंय. ते का झालं असेल? बिकॉज खूप सारे जण स्मोकिंग वगैरे करतात. मग त्यांचे स्मोकिंग डिसीज जे असतात ते त्यांना होतात. ते लंग्सशी रिलेटेड न्यूमोनिया, ट्युबरक्युलोसिस, लंग कॅन्सर मग त्याच्याशी रिलेटेड खूप सारे डिसीजेस असतात. सध्या तरी मी तुम्हाला एवढंच फार काही सांगेल, तेवढंच. That's it. Myself Anushri. So I am here going to tell you about the heart. तर हे आपलं superior vena cava हे aorta आहे, हे right atrium आहे, right ventricle आहे, inferior vena cava आहे, left atrium आहे आणि left ventricle आहे. आणि हे जे आहे ते आपल्याला म्हणतो आपण त्याला pulmonary vein. जे deoxygenated blood असतं हार्ट मध्ये, जे लंग्स थ्रू पास केलं जातं, तर ते आपल्याला राईट एट्रियम थ्रू राईट वेंट्रिकल कडे जातं आणि राईट वेंट्रिकल थ्रू आपल्याला inferior vena cava कडे जातं. आणि जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते काय होतं, तर लेफ्ट एट्रियम कडून लेफ्ट वेंट्रिकल कडे जातं आणि हे पास होतं तर ते पल्मनरी वेन थ्रू पास होतं आणि ते पल्मनरी वेन परत ते एओर्टा मध्ये जातं. आपली नॉर्मली हार्ट बीट एका मिनिटासाठी 72 to 75 बीट करू शकते. आपली हार्ट साईज आपली एक नोट म्हणजे आपली एक पीस मध्ये मोजली जाते. प्लस आपण ते ऐकलं की हार्ट अटॅक खूप लोकांना येतात किंवा हार्ट मध्ये ब्लॉकेज असतात. तर ह्याचं एकमेव कारण म्हणजे आपण डाएट केलं पाहिजे, आपण एक्सरसाइज केले पाहिजे, आपण आपले इमोशन, आपण मेंटॅलिटी कंट्रोल केली पाहिजे. थँक्यू. मायसेल्फ गिरिजा. मी आज तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम बाबत सांगणार आहे. तर ही आहे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम. द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज लोकेटेड ऍट द ॲब्डोमेन रिजन ऑफ आवर बॉडी. ॲब्डोमेन रिजन ऑफ द बॉडी म्हणजेच ही आपल्या पोटाच्या इथे प्रेझेंट असते, ज्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात जसे की माउथ, थ्रोट, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि एनस. काही ग्लँड्स पण असतात जसं की सलायव्हरी ग्लँड, लिव्हर, गॉल ब्लॅडर आणि पॅन्क्रियास आणि गॉल ब्लॅडर एक डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणजे एन्झाइम्स, डायजेस्टिव्ह ज्यूस आणि डायजेस्टिव्ह एन्झाइम्स तयार करतात.
म्हणजेच की जे आपण फूड इनटेक करतो त्यांना डायजेस्ट करायसाठी हेल्प हे ज्युसेस किंवा एन्झाइम्स होतात. लिव्हर असतो तो पण एक डायजेस्टिव्ह ज्यूस प्रोड्यूस करतो, त्याला आपण बाईल ज्यूस बोलतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती एक अशी नेटवर्क आहे माउथ पासून अॅनस पर्यंत, ज्याची साईज 10 मीटर लॉंग आहे. जर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम अनबॅलन्स झाली तर आपल्याला असे आजार होऊ शकतात, जसं की इंडायजेशन, डायरिया किंवा जॉन्डिस. थँक्यू. माय नेम इज वृंदा. मी आज तुम्हाला एक्सक्रीटरी सिस्टीम बाबतीत बोलणार आहे. एक्सक्रीटरी सिस्टीम मध्ये 2 किडनी, 2 युरेटर, एक युरिनरी ब्लॅडर आणि एक युरेथ्रा असते. तर किडनी हे सगळ्यात मेन बॉडी मधलं काम करते, ते म्हणजे ब्लड फिल्ट्रेशन. ब्लड फिल्ट्रेशन हे किडनी करते. किडनी युरिन सुद्धा तयार करते, जे आपले वेस्ट प्रोडक्ट ऑफ मेटाबॉलिझम्स किंवा जे एक्सेस वॉटर अँड सॉल्ट जे असतात त्याच्यापासून युरिन तयार करते ही किडनी, आणि युरेथ्रा पासून रिलीज होते. किडनी ही बीन शेप्ड असते आणि ती रेडिश ब्राऊन असते.